शुभ सकाळ सर्वांना. तर सकाळ सकाळी सुरुवात झाली होती आज आमच्या साहेबाचं पाणी काढण्यापासून. म्हणजे रात्रभर पाऊस पडला की तर आमच्या वाड्यामध्ये पाणी जमा होतं. तर मग सकाळ सकाळी उठून ते सुपलीनं पाणी फेकत होते आणि आईची तयारी चालू होती भाजीची. तर आई भाजीला काय करावं, आईला खूप मोठा प्रश्न पडला होता. मग म्हणलं मी करते, तुम्ही सारखा. मग आई आणि पिल्लू चहा पीत बसले दोघं पण. आईला मी काही असंच बसू देत नाही. आईला रवा चाळायला दिला. आई म्हणलं रवा चाळून घ्या, त्याच्यामध्ये बाऊ झालं. मग काय पिल्लू चहा पित होता आणि आई रवा चाळत होता. म्हणजे आईचं चहा पिऊन झालं होतं. मग नंतर मी आई गेल्या कामावरती, मग लावलं साहेबाला पण कामाला. मी सगळ्यालाच कामाला लावते हो, काय करणार. पिल्लूला घेऊन बसावं लागलं त्याला नेमकंच. मग काय मी लावलं साहेबांना भाजी करायला. आज सकाळची काय नाही, साधी सिंपल बटाट्याची भाजी करायची होती. म्हटलं करून घ्या. मी सगळी तयारी वगैरे केली होती, कट वगैरे करून दिलं होतं त्यांना. मग आमच्या साहेबांना दिलं फोडणी लावायला. म्हटलं चला तुमच्या हातची पण भाजी खाऊ घाला कधीतरी. मग मला जायचं होतं संध्याकाळी बाहेर. संध्याकाळी बाहेर ह्या कारणासाठी जायचं होतं की आज घरातला म्हणजे थोडाफार भाजीपाला पण संपला होता आणि पिल्लूला बटाटे लागतात. अंडे म्हणून मी त्याला बटाटे खाऊ घालत असते. तर मग त्याला बटाटे लागतात, बटाटे संपले होते. तर मग काय मंडीमध्ये गेले, पिल्लूचं सामान संपलं होतं, त्याच्यासाठी बटाटे पण घेऊन आले आणि उद्याच्या डब्यासाठी फ्लावर वगैरे आणली. हिरव्या मिरच्या आणि काय आपलं जॉन्सन्स बेबी साबण आणि जॉन्सन्स हेअर ऑइल पण घेऊन आले पिल्लूसाठी. आणि 2 टिकल्याचे पॅकेट आणले होते, मला खूप आवडलं होतं आणि पिल्लूनी बघितलं होतं ते टिकल्याचं पॅकेट. तर मग पिल्लूला पाहिजे होतं ते टिकल्याचं पॅकेट. तर मग काय घेऊन घेतलं त्याने टिकल्याचं पॅकेट. मग त्या भाजीवाल्या काकाकडे 10 रुपये सुट्टे नव्हते म्हणून त्यांनी मला ते 10 रुपयाचे 2 खिरे दिले चिपकावून. असेच करतात, दुकानात गेले की 2-5 रुपये सुट्टे नेऊन चॉकलेट देतात, मंडीत गेले की 10-5 रुपये सुट्टे नेऊन काहीतरी चिपकावून देतात. काय करायचं, घेऊन यावं लागतं चुपचाप. मग आमच्या आईला त्या हिरव्या मिरच्या होत्या पण आईला दिसत होत्या वाटाण्याच्या शेंगा. मग मी आईला सांगत होते हिरव्या मिरच्या आहेत तिथं, वाटाण्याच्या शेंगा कुठं आहेत. तर मग आमच्या आईला लय काय काय दिसत होतं. ते बटाटे काळेच दिसत होते, त्या हिरव्या मिरच्या होत्या तर त्या वाटाणेच दिसत होते. आई विचारत होत्या मॉलला गेली होती का. म्हणलं मॉलमध्ये कशाला जाऊ आई, मंडीमधून आणली रोडवरून सगळं. पिल्लूला ती टिकली काढून हवी होती आणि पिल्लू म्हणत होता मम्मा मला टिकली काढून दे. मग मी त्याला म्हणत होते तू मला पप्पी दे, मग मी तुला टिकली काढून देते. मी ब्लॅकमेल करायला तरी एक नंबर आहे. मग काय त्यांनी असे तोंड भरून पप्प्या दिल्या. तो पप्पी दिल्यावर मी कुठं त्याला काढून देते टिकल्या, त्या टिकल्याचं गायब केला मी. मग तो पप्पी देईपर्यंत तर मी कपाटाच्या खाली दिलं टिकल्याचं पॅकेट लोटून. तो शोधत बसला बिचारं लेकरू माझं. खूपच खडूस आहे मी, असं काय करणार, लेकराला पण सोडत नाही मी. ओ पिल्या, हां हो हो देते, थांब 2 मिनटं. हे पिल्लू असं माझं मध्ये करतं, मला मोबाईल घेऊ देत नाही, स्वतःलाच बघायचं असतं. आता त्याला सांगते मी 2 मिनटांनी मी देते तुला मोबाईल, तर तो काय ऐकत नाही. मग नंतर संध्याकाळी